हॅलो गाईस, तर मी आता परत आलो आहे सायलेंट बाबाला पार्ट 2 करण्यासाठी. काहीच गर्दी नाही. मागच्या वेळेस आलतो ना त्यावेळेस हे बघा पाणी आजू घ्यायला आय थिंक पाईपने खाली सोडलं पाणी. त्याला काय आधीचं पाणी आता तुम्हाला दाखवतो. इथं भाई साहब शुद्ध थोडीसुद्धा जागा दिसते. जर वरती झाड जर अजून जाण्यासाठी जागा असते ना, त्या बघा तिथं लोक वगैरे पहिले साखळीने बांधले होते. पण आता इथं महादेव कैमरा तो ये बता रहे किसकी तो भी घर को सब यहाँ जो लोग रहते थे ना, हाँ जिसको हाथ में कड़ी वगैरह बांधी थी, वो कहाँ गए. वाव, एक गोष्ट खूप चांगली झाली. तर इथं अगोदर ना कोपे वगैरे होते सगळ्या साईडनी आणि तिथं भरपूर लोक होते की साखळी वगैरे बांध पाय बांधलेले. ही दर्गा इथं बघू शकता. दर्गामध्ये किती वरती लोक होते साखळी दंडाने वगैरे बांधलेले. ते आता काहीच दिसत नाहीत. ते आता कुठे गेले ते काही लोक वर्ष ही आहे मेन दर्गा. आता एवढी प्रॉपर दिसती. आज अमावस्या पौर्णिमाला आणि यात्रा दिवस असते ना, ते जांभळीवाले बाबा असं नाव का पडले ह्या दोघांना विचारू जरा. तर मला सांगा, इथे जांभळीवाले बाबा आहेत, त्यांचं नाव का पडलं. कारण की त्यावेळेस एवढा क्राऊड होता ना, तर शूट वगैरे नाही करता आलं प्रॉपर. इथं भरपूर अशा काही गोष्टी दाखवण्यासारख्या. तर त्यावेळेस एवढी गर्दी होती त्याच्यामुळे काहीच दाखवता नाही आलं. आता मी तुम्हाला दाखवतो इथलं काय काय बघू शकता. इथं अगोदर कसली गर्दी होती आणि आता बघा काहीच गर्दी दिसत नाही. एवढी नॉर्मल आहेत लोक आलेले, पण एवढे नाही आलेले, नॉर्मल लोक आहेत. आणि तुम्हाला तो पाण्याचा झरा पण दाखवतो जो की हा ना अमावस्या पौर्णिमाला जास्त गर्दी असते इथं, पण यात्रेला सगळ्यात जास्त. आता तुम्हाला जे हे दाखवतो विहीर, तर तिथं पाणी असतं ना, तिथं त्यावेळेस गर्दी बघितली असेल तुम्ही किती यायची ना. आता बघू शकता हे तिथं काहीच गर्दी नसेल. तुम्हाला मी दाखवतो. इकडे पण आहे हे बघा. अमावस्या पौर्णिमाला जास्त गर्दी असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्त गर्दी यात्रेला असते. आता पाणी दाखवतो. पाण्याकडे छोटे छोटे आहेत गर्दी, छोटे छोटे शॉप आहे इथं. काही घ्यायचं असेल तर इथे एकदम मोकळं चालतं आहे, ते बघू शकतो तुम्ही. आणि त्यावेळेस किती गर्दी होती. आता पण आहेत पण एवढे नाही. तिथे सगळं चिखल वगैरे होता. आता बघू शकतो तुम्ही काहीच दिसत नाही इथे चिखल वगैरे. इथले लोक बघा आंघोळ वगैरे करतात ना. हे बघा इथे पाण्याचं हे आणखी पाणी येतं बघू शकतो. किती लोक तिथं आणि काहीच गर्दी नाही. मागच्या वेळेस आलतो ना त्यावेळेस भरपूर अशी गर्दी होती, पण आता बघू शकतो एवढी गर्दी नाही इथे. हे बघा पाणी आजू घ्यायला आय थिंक पाईपने खाली सोडलं आहे पाणी. आणि सगळीकडे लोक राहिलेत माहिती आहे का, सगळ्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. सगळ्या ठिकाणी लोक राहायला वगैरे. आणि हे जे दिसतंय का तुम्हाला साईडने, ते सगळं आंघोळीसाठी झालं. आपल्याला मला एक तुम्हाला दाखवत होतं ते म्हणजे तिथे ना पहिले म्हणजे लोक काय करायचे साखळी दंडाने वगैरे बांधायचे, पण आता ते दिसले नाहीत. खाली विचारतो कोणाला, कारण ते सध्या दिसले नाही. आता वरनं थोडं चेंज होत चाललं आहे इथलं बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो इथं भाई साहब हे बघा किती केलं झाडाला. शुद्ध किती लावले बघू शकता तुम्ही झाडाला. बघू शकता तुम्ही किती प्रमाणात हे लावले झाडाला. थोडीसुद्धा जागा दिसते. जर वरती झाड जर अजून जाण्यासाठी जागा असते ना, पूर्ण झाडाला इथे असते. हां, तुम्हाला जे दाखवायचं आहे मी हे बघा. तिथं लोक वगैरे पहिले साखळीने बांधले होते, पण आता दिसत नाही. तिथं पण जाऊ आपण. हे बघा इथं पूर्ण असं हे केलेलं हे केलेलं आहे. म्हणजे इथं तर पूर्ण कुजल्यात. एवढ्या वर्ष राहिलेलं बघू शकता. खिळे वगैरे ठोकलेले तिथं.
मला पहिलं असं एक मंदिर दिसलं, हे हनुमंताचं मंदिर, हनुमंतरायाचं. आणि इथं बघा आणखी जे म्हणजे म्हणतात की ज्यांना भूत बाधा वगैरे झाले ते लोक पण राहतात इथं एक दिसलं मला पहिलं. इथं महादेवाचं मंदिर आहे, हा इथं पिंड आहे महादेव. आणि इथं हनुमान देव आहेत, बघू शकता. पहिली दिसली मला मूर्ती असते इथं महादेवाची पिंड आहे मध्ये. क्या है वो? कॅमेरा. तो ये बता रहे किसकी तो भी घर को? सब लोग, सबको दिखेगा सबको. इथे ना पहिले राहायचे, यहाँ जो लोग रहते थे ना, हाँ जिसको हाथ में कड़ी वगैरह बांधी थी, वो कहाँ गए वो? ऊपर होंगे, क्यों निकाल दिए ना पुलिस वालों ने, उनकी कड़िया वड़िया तोड़ के फेक दिए. हो. वाव, एक गोष्ट खूप चांगली झाली. तुम्हाला दिसतं का हे कोप्या? पण इथं ना अगोदर आपण वरती पण जाऊ. इथं अगोदर ना कोप्या वगैरे होत्या सगळ्या साईडनी, आणि तिथं भरपूर लोक होते की साखळ्या वगैरे बांधलेल्या होत्या. आणि साखळ्या वगैरे बांधलेल्या पूर्ण असे भरपूर लोक होते. तर ते आता बोलले की आपण सविस्तर पण माहिती घेऊ. पण इथं होते की त्यांना पोलिसांनी हाकलून दिलं, म्हणजे काढून वगैरे सगळं त्यांना मुक्त केलं. ही गोष्ट चांगली केली त्यांनी. आणि वरती पण एक दर्गा आहे, हे बघा. हो वाट बघू शकतो मी तिथे पाय बांधलेले. कुठले तुम्ही? हां, आणखी पण आहेत एक खरं दोन पाय बांधलेले. मला एक पहिलं दिसलं व्यक्ती ज्याचे की पायाला हातकडे वगैरे बांधलेले, पायाला हाताला नाही दिसत, मोकळेच होत हात. ही दर्गा आहे इथं, बघू शकता. दर्गामध्ये किती इथं पण असे लोक आहे. हे बघा सगळीकडे तुम्हाला असं हे दिसेल, तंबू दिसेल राहण्यासाठी, कॅम्प म्हणून होतं. ही दर्गा आहे हजरत रमजानी बाबा, ही दर्गा आहे. आणि बघू शकता इथं पण असे भरपूर लोक. आपण सविस्तर माहिती घेऊ की जे लोक होते इथले कुठे गेले. आहे हे दर्गा. पहिला दिसलं, मला वाटतं हे बाहेर आहे म्हणून आपल्याला दिसलं, नाहीतर हे पण नसतं दिसलं. तर जिथं अगोदर वरती लोक होते साखळी वगैरे बांधलेले, आता ते नाहीत. तर आता हे बाबा जे आहेत ते आपल्याला माहिती सांगतील. तर बाबा, जे वरती लोक होते साखळी दंडाने वगैरे बांधलेले, ते आता काहीच दिसत नाहीत. ते आता कुठे गेले? ते काही लोक वर्ष 2 वर्ष इथं राहून वर्ष 2 वर्ष नीट होऊन घरी गेले, आणि इथं गुप्तपणानं बाबाची महिमा चालते. अच्छा, थँक्यू. बघा आता गर्दी काहीच नाही, एवढी नॉर्मल आहे एकदम. अगोदर खूप होती. आता आपण जाऊ दर्शन करायला. ही आहे मेन दर्गा. आता एवढी प्रॉपर दिसती. आज अमावस्या पौर्णिमाला आणि यात्रा जेव्हा असते ना त्यावेळेस काही दिसत नाही. बघू शकता मी आला आता जांभळीवाले बाबा, आणि इथं बघू शकता यात्रेला आलतो त्यावेळेस भरपूर अशी गर्दी होती. आणि हे जांभळीवाले बाबा असं नाव का पडले ह्या दोघांना विचारू जरा. तर मला सांगा, इथे जांभळीवाले बाबा आहेत, त्यांचं नाव का पडलं? ते जांभळं झाड देतो म्हणून ते जांभळे बाबा नाव पडलं. अच्छा, हे म्हणतात की ते जांभळाचं झाड आहे ना, तर त्याच्यामुळे ते सगळे लोक इथे दर्शनाला यायचे आणि जांभळीवाले मग त्याच्यामुळे नाव पडले. ठीक आहे, थँक्यू. जेवढी माहिती कवर करायची होती, जेवढी मिळवायची होती तेवढी थोडं प्रयत्न केले मी. जेवढं होईल तेवढं मी केले कवर माहिती. तर हा होता राहिलेला पार्ट. तर तुम्हाला हा ब्लॉग मला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.